षटकार. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता, हाताला घासून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय डीपमध्ये झेल स्वीकारण्याचा प्रयत्न प्रशांत पाटील होते. अजून एक चांगला फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावफलक पुढे सरकत असताना 13. पुढचा बॉल पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, डॉट. कमबॅक करत असताना अतुल भोईरला तुम्ही पाहता या मॅचमध्ये ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. धावफलक 13. टीमची टोटल आता स्कोर बरोबरती पार मेल 3 ओव्हरचे मॅच. आतिजी भानुसगरे या मॅचचा आनंद घेत असताना आपलंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. वरुण इम्प्रा ट्रॉफी आणि जेव्हा जेव्हा वरुणजी म्हात्रे साहेबांच्या नावानं स्पर्धा होत असते त्यावेळेस आतिजी भानुसगरे असतील, त्यासोबत आमची पूर्ण टीम भरपूर मोठं योगदान असतं. आणि नेहमीच आम्ही सांगत असतो बदलापूर म्हटलं की नो डाऊट हे बदलापूर म्हटलं की बदलतं बदलापूर आहे. आणि वामनजी म्हात्रे साहेब म्हटलं तर 1 नाही 2 नाही 3 नाही तर 6 गरबा तुम्हाला बदलापूरमध्ये त्यांचे तुम्हाला जरूर पार मिळतील. त्यानंतर 15 ऑगस्टच्या निमित्तानं भव्य दिव्य भारतांची स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक सणासाठी आपण पाहतोय खरं तर त्यांच्या माध्यमातून मोठमोठे कार्यक्रम राबवले जातात. त्यामुळेच तर आम्ही म्हणत असतो शिस्त वचन सेवा नातं या 4 संकल्पांनी भरलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचे भाग्य विधाते खरं तर आपण पाहतो नेहमीच अप्रतिम कामगिरी ज्यांची असते. या बदलापूरचे भाग्य विधाते वामनजी म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव वरुणजी म्हात्रे यांच्या नावानेच ती स्पर्धा रंगती आहे. ओव्हर नंबर 2. पहिला बॉल फिरकीचं आक्रमण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शरीरावरती बॉल आदळतो, लेग बायच्या स्वरूपात सिंगल. 14 धावा फलकापती जोडल्या जातील. अनिकेतला तुम्ही पाहता या मॅचमध्ये तो दाखल झाला एरिया नंबर 3 वरती. तर बॉलिंग ट्रॅकवरती सर्वेश पाटीलला तुम्ही पाहता या मॅचमध्ये धावफलक आता थांबलं. टीमची टोटल 14 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. याच त्यांच्या मागून मास्टरमॅन खेळाडू प्रणित पाटीलला तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण तो सदवत असताना. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील तुम्ही पाहताय दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि बॅटर देखील खरं तर आपण पाहतोय दुविधा मनस्थितीमध्ये होते. रिव्हर्सचा फटका ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. सलगचा 3रा चांगला बॉल जरूर आपल्याला पार मिळेल. 7 जरी तुम्ही पाहताय एस त्यांच्या मागे एस सी रक्षण करत असताना प्रणित पाटील या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मी म्हणेन सर्वेशचा जरूर राहिला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यानंतर आता धावफलक थांबलाय. जवळजवळ चेंडू संपन्न झालेत या मॅचमध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय. 14. शपल क्रॉस होत असताना अडबा बॅटनं खेचलाय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. जाईल बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. रिवर्सचा फटका लगा तो आबाद नाही तर बर्बाद म्हटलं जातं आणि इथे 4 धावा देऊन जाईल. (25) पहिल्या ओव्हरला 13 होत्या. पहिल्या ओव्हरला 13 रन होत्या.
एक लेग बाईज, 2 डॉट, एक 6 एक 4, त्यामुळे धावफलक 24. पहिल्या ओव्हरला 13 होत्या. चोवीस. अजून एक चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. सर्वेश पाटील ज्यावेळेस बॉलिंग मार्कवरती असतात. पंच पहिल्या बॉलवरती रवी काटे दुसऱ्या धावेसाठी आऊट होते ना, पहिल्याच बॉलवरती. मग 1 रन वाढेल. पहिल्या ओव्हरला 14 आल्यात. 25. एक 25 आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रशांत पाटील आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. समोर अडिकेत. राईट अपर द विकेट ना. पहिलाच बॉल वेगात टाकला आणि त्यासोबत स्विंग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिल्याच बॉलवरती अनिकेतला मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर मैदानावरती ओमकार पाटील. चांगला फटका, स्ट्राईक घेतली स्वतःकडे तेजस बात्रेनं आणि बॉलला पाठवलाय बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. 31. 31 धावा धावफलकावरती जोडले गेले त्या मॅचमध्ये. पुढचा बॉल. हा ट्रॅकर बॅटची कडा, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पोहोचताय डीपमध्ये वेगानं. एक सिंगल एक पडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धाबेसाठी आता ओमकारला परतावं लागेल माघारी. 0 या आकड्यावरती एकही बॉल फेस न करता डायमंड डकचा शिकार ठरत असताना ओमकार पाटील. नवीन बॅट्समन शुभम. चल अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच मॅचला सुरुवात करा. शुभम दाखल झालाय. पुढचा बॉल. बॅटची कडा इथे देखील आणि घडले काय, हिट विकेट झाले का पाहावं लागेल. फर्दर बॉल. प्ले डाऊन.
नवीन बॅटर मैदानावरती अविनाश दाखल झालाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता. 2 गो. धावफलक 31 32 धावा आहेत. फुलटॉस टर्न केला ऑन साईडला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. सर्वेश थोडेसे पंप. लगेच दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाबेसाठी 2 धाबा कंप्लीट. शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे. आज दिवस क्रमांक 3 सलग. खरं तर याच क्रीडांगणावरती 12 दिवस कसे गेले कळलंच नाही. 3 स्पर्धा या स्पर्धेमध्ये या मैदानावरती आपण जरूर पाहिल्यात. ड्राईव्ह केला. सिंगल एकपटी दुसऱ्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा इथे देखील एकपट जातील. शेवटच्या बॉलवरती 2 धाबा आल्यात. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता. आता टीमची टोटल सेट झाली आहे. स्कोरबोर्डवरती 36 बनल्यात. 37 धाबाचं टार्गेट. शेवटचा टर्न होता आजच्या दिवसातील या स्पर्धेतील. पुन्हा एकदा आम्ही रजा घेतोय या स्पर्धेतून. धनराजजी बात्रे आणि राजेशजी बात्रे आपलाही आभार. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील ओमकारजी शेटे सर. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराज, जय क्रिकेट. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. आणि या दरम्यान शुभागमन झाला ज्यांच्या वतीने आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज मिळाल्यात असे आदरणीय कृष्णा मिश्रा सर यांचं शुभागमन होतं. वेलकम सर. थँक्यू सो मच फॉर युअर मोस्ट व्हॅल्युएबल टाईम अवर टुर्नामेंट अँड ब्युटिफुल ट्रॉफीज फॉर प्लेयर ऑफ द मॅच. मनपूर्वक तुमचा मी आभारी आहोत. दिल से हम आपका शुक्रिया अदा करते हैं. आपने जो योगदान इस टूर्नामेंट के लिए दिया, काफ़ी बेहतरीन ट्रॉफीज़ मानो तो मैच के लिए जिनके द्वारा हमें पुरस्कृत करी गई. हमारे कृष्णा मिश्रा साहब इनका आगमन होता हुआ और उनका करेंगे वेलकम. चला जाऊ आपण ऑन गोईंग मॅचमध्ये. 18 चेंडू 37 लक्ष जिंकणारी टीम थेट सुपर 4 सेमीफायनल नंबर 2 मध्ये. गोलंदाजी ज्यांची ताकद ती टीम वाडेकर त्यांना बनवल्या अगदी 37 टार्गेट त्यांच्या समोर नितळसनं उभं केलंय. मजाल मॅचला. तर उद्या कृष्णाभाऊ मिश्रा यांचा वाढदिवस देखील आहे. तो देखील उद्या थाटा तिकडे सेलिब्रेट केला जाईल आणि त्यांच्या वाढदिवसाची चर्चा ती देखील आवर्जून या ठिकाणी आजच्या रात्रीपासूनच सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळेल. जर थोडा फ्रीमध्ये ऑर्केस्ट्रा पाहिजे तर कॉन्टॅक्ट राहुल चव्हाण. अठरा चेंडू 37ची गरज. पहिला षटक घेऊन बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवर युवराज. ऑल द बेस्ट. क्वालिफायर मॅच आहे. जिंकणारी टीम थेट सेमीफायनल. मॅचचा दुसरा अगदी डाव आणि पहिला बॉल. सेकंड इनिंगचा पहिला बॉल तो आला डॉट. पहिल्या डावामध्ये 3 ओव्हर बनले 36 लक्ष. सुरुवात चांगली झाली आहे. आला डॉट बॉल. 12.33 सरासरीनं रन्स करायचे 37. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे वो तो गलत बात है.
जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मौत सी भी है, फिलहाल आपने सपनों के लिए जिंदगी के सामने लढणं सीख लो. फाइट फॉर युअर ड्रीम, फाइट फॉर युअर प्रेस्टीज, फाइट फॉर युअर विक्ट्री. आणि आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे सगळं काही सुरू आहे. नितळस आणि त्यांच्या विरुद्ध वाडेकर, हर्ष 11 या दोन टीमच्या दरम्यान. पहिला बॉल डॉट आणि मागच्या दोन्ही सामन्यांचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार अतुल भोईर. मैदानाच्या बाहेर शून्यावरती. न्यू बॅटर मैदानावरती इंटर होतं प्रशांत. एक जण ऑलराऊंडर्स प्लेयर्स आहेत अतुल, प्रशांत, सर्वेश. नेहमीच चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिली आहे. आज जिम्मेदारी आहे ती म्हणजेच आता प्रणित पाटीलवरती. मोठा मॅचचा मोठा प्लेअर आज पण्याला त्याची बॅट बोलणं गरजेचं असणार आहे हर्ष 11 वाडेकरसाठी. तर दुसऱ्या बाजूला टीम खेळती आहे VSCC नितळस. चांगली होईल मॅच. तर उत्तर दिलं आहे नितळसनं, हा लढायला आम्ही तयार आहोत. पहिला डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट खाता जुनी खोलायचं आहे. शून्यावरती 1. सध्या फिफा वर्ल्ड कप सुरू आहे. रोनाल्डोचा अगदी आपण पाहिला अनेक सारे खरं तर त्याच्या आकड्यावरती आहे ना, त्याच्या वयावरती शंका घेतली गेली. सातत्यानं तो मैदानावरती लढत राहिला, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तो देत राहिला. बॅटची कडा आणि प्रशांतची विकेट. लगातारचा लागलाय धक्का. मैदानावरती दुसरा फलंदाज बाद. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन थांबलाय. पंधरा चेंडू 37 धावा या मॅचमध्ये आता बनवायच्यात. हा हॅट्रिक बॉल आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय वैदिक भंडारी. चांगली होती या मॅच. धनराज मात्रे, राजा दत्ताचं स्वप्न. ऑलरेडी 2 टीम क्वालिफाय झालेत, आज तिसरी मिळणार आहे. आयोजन कसं असावं, रबर बॉल क्रिकेटचा अगदी थर्रार कसा असावा, त्याचं ज्वलंत उदाहरण धनराजदादा, राजादादा, कुणाल म्हात्रे आणि आपण पाहता शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवलीनं उभारलंय. एक भव्य दिव्य आयोजन. टप्पा पडलाय, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हॅट्रिक बॉल तो वाईट टाकलाय म्हणजे हॅट्रिकचा चान्स मिस झालाय. 1ला 2 बाद. बॉल तर या बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडला, हा देखील चाललाय डाव्या स्टिकच्या अगदी वरतून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॉल तयार होईल. गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर दोन्ही टीम्स देत आहेत. हार मानायला तयार नाहीये टीम वाडेकर. लढायला तयार आहे. नितळस वाडेकर की नितळस, नितळस की वाडेकर. 36 अगदी बनलेत, 37 बनतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मैदानावरती येणारे 18 बॉल देतील. हा अर्ध्या विकेटवरती होता, ऑन साईडला टर्न केलाय. जरी 2 विकेट गेला, मैदानावरती प्रणित पाटील उभा आहे. त्याची विकेट धोक्यात आहे. डेंजर एंडला डायरेक्ट हिट गरजेचं आहे. नाही झालंय. ही गोष्ट चांगली आहे हर्ष 11 वाडेकरसाठी. षटक संपलं मैदानावरती पाहता पाहता पहिलं. आणि धावा झालेत धावफलकावरती 3. विकेट गेलेत मैदानाच्या आतमध्ये 2. 37 लक्ष, 12 मध्ये 34. वाडेकर म्हणेल रबर बॉल क्रिकेट आहे. प्रणित विकेटवरती उभा. रन्स फारशा जास्त लांब नाही आहेत. एका हाती अशा अनेक मॅचेस जिंकून देण्याची ताकद पण्याची बॅट ठेवते आणि ती जर मैदानावरती बोलली तर लक्ष जास्तीचं लांब नाही आहे हर्ष 11साठी. रवी काठेचा एका बाजूला अनुभव. तेजस तिकडे चर्चा करतोय कोणत्या गोलंदाजाकडे अगदी षटक दिलं जावं.
तर नितेश गावाचं क्रिकेट प्रचंड मोठं. मी नेहमी म्हणतो रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जसं बामणडोंगरी सध्या चर्चेत नाव आहे, प्रेमनाथ इलेवन मुरबीनं अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं आहे, जय हनुमान कामोठे नावाचा दबदबा राहिला MIDC बेल्टमध्ये, सुधीर पाटीलचा कानपोली आहे, तसंच रवी काठेचा नितस. मागचे 2 ते 3 वर्ष दोन्ही टीम खरं तर एक संग्राम इलेवन नितस तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान नितस अशा वेगवेगळ्या भागातनं खेळताना दिसतात, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसतात. मग त्या क्रिकेटच्या पटलावरची ताकद नितस गावाची फार प्रचंड आहे. अनेक प्रेक्षक मगाशी देखील चर्चा हीच करत होते की जर नितस टीम 2-1 झाल्या तर, माझ्या मनामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर इतकंच होतं की 1 झाला तर कमीत कमी 10 वर्ष ही टीम रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवल, यात ती मात्र शंका नाही. आणि काळ्या दगडावरची पांढरी रेग असेल हे पूर्ण नितस गावाच्या क्रिकेटला आणि पनवेल तालुक्याला रायगड जिल्ह्याला माहिती आहे. दोन्ही टीमकडे प्रचंड पोटेन्शियल आहे आणि नितस गावाच्या क्रिकेटचा दबदबा कायम करायचा आहे तर ओमकारला काढायची आहे प्रणीतची विकेट आणि वाडेघरला जिंकायची आहे मॅच, तर पण्याला लढायचं या मॅचमध्ये अंतिम क्षणापर्यंत. ओमकार पाटील त्याच्यासमोर प्रणित पाटील ठाण म्हणून उभा की या 12मध्ये 34 जिंकणं आणि हारणं आणि ट्रॉफी नितळस याच्या समोर उभा आहे मैदानावरती वाडेघरचा प्रणित पाटील. 12 चेंडू 14 धावा, 34 धावेची गरज. वरुण इन्फ्रा ट्रॉफी, हु विल वन द मॅच आणि कोणती टीम या ठिकाणी क्वालिफाय करणार, नितस की वाडेघर, वाडेघर की नितस, त्या प्रश्नाचं उत्तर फक्त एक आहे. मजाल मॅचला कुठेही जाऊ नका, डोळ्याचं पारणं फेडणारी संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसा वसूल करणारी मॅच तुमच्या समोर. फुल टॉस, बॉल बॅक ड्राईव्ह, बुलेट शॉट, रॉकेट शॉट, बॉल निघून चाललाय सीमा पार, आलाय पहिला संघर्षमय चौकार. न कद बडा न पद बडा, मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. पहिल्या बॉलवरती संकटामध्ये सावरणारा, विजयासाठी चाहूल देणारा हा आला नंबर 4. 11 बॉलचा खेळ बाकी, या 30ची गरज आहे. दोन्ही यंगस्टर आहेत जे ट्रेंडिंगला आहेत. एका बाजूला पनवेल तालुक्यातील MIDC परिसरातील नितळस गाव, त्यांना फाईट देते या मैदानावरती टीम कल्याण डोंबिवली ग्रामीण विभागातनं, ठाणे जिल्ह्यातनं जय जलेश्वर वाडेघर जी आज खेळती आहे परेश चौधरी पुरस्कृत हर्ष इलेवन वाडेघर या नावानं. 11मध्ये पाहिजे 30. बॅटच्या समोर यॉर्कर, त्याला अगदी आपण पाहता ड्रम बॉक्स स्टाईल चॉप केलं, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, थ्रो आलाय, ओव्हर थ्रो की डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट गरजेचं होतं, डायरेक्ट हिट गरजेचं होतं. 2 कंप्लीट झालेत, श्वास थांबला होता काही काळ. यष्टीरक्षक देखील सांगतोय सेकंदाचा आणि सेंटीमीटरचा खेळ आहे क्रिकेट. अगदी डोळ्यामध्ये काही क्षण अशा विकेटच्या नंतर डोक्यावरती काही सेकंदामध्ये पोहोचलेले आहात, सगळं काही सांगून जात आहे. पराभवावरती झालेली नाही अजूनही मात. मशाल मॅचला शेवटचे 6 बॉल आहेत ना, या मॅचचे थ्रिलिंग क्लायमॅक्स तुम्हाला वरुण इन्फ्रा ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल. हेच तर स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेचे शिल्पकार धनराज म्हात्रे यांच्या माध्यमातून की चांगल्या मॅचेस, चांगलं क्रिकेट बदलापुराला पाहायला मिळावं. एका बाजूला कल्याण, दुसऱ्या बाजूला पनवेल, त्या 2 तालुक्यांमधली लढाई सुरू आहे आणि इथे सिंगल कंप्लीट, आता ओव्हर थ्रो झालाय. मग आता विकेट रनआउटची मेल नॉन स्ट्रायकर एंडला, प्रणित येईल स्ट्रायकर एंडला, एक सिंगल मेल वाडेघरला. समीकरण शिल्लक 9 चेंडू 27 धावेची गरज. 9 चेंडू 27 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय केतन चौधरी. केतन चौधरी याला बॅटिंग ट्रॅक वरती. अगदी मॅच खूप खतरनाक चालली आहे. चांगल्या मॅचेस पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं, अशाच मॅचेस तर प्रेक्षकांना मैदानावरती पाहायला आवडतं. वादळांना सांगून ठेवा की माझी नौका कागदाची नाही तर संघर्षाच्या रक्तानं भरलेल्या जिद्दीची आहे आणि ती जिद्द, ती चिकाटी, ते शौर्य मैदानावरती कोण दाखवेल त्याचं उत्तर एकतर नितळस किंवा एकतर वाडेघर. हा फुल टॉस, बॅटची कडा, फाईन लेगला चेसा फोल्डरसाठी 1 धाव तर मिळाली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सेकंडचा कॉल, 2 आरामात बनतील आणि 2 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण. काजाचा ठोका आणि ठोका चुकवणारी मॅच. 9 मध्ये 27 पाहिजे होते, 2 कमी झाले, तिकडे 1 बॉल कमी झालाय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. येणारे 8 चेंडू आणि 25 धावा.
7 बॉलचा खेळ शिल्लक येणार आहे. 7 बॉल जिंकण्यासाठी धावा मैदानावरती आता करायच्यात त्या म्हणजे 21. जर या बॉलवरती सिंगल आली पारडं भारी राहील टीम नितळस. या बॉलवरती विकेट आली नितळस मॅचमध्ये सुसाट पुढे जाईल. इथे एखादा मोठा फटका वाडेकर कमबॅक आणि झालं कमबॅक. चालला बॉल सीमा पार. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉन्ग सेटअप. हारा वही जो आपने मुश्किलों के सामने लढा नाही. म्हणून तर म्हणालो पन्या जोपर्यंत उभा आहे ना एका हाती मॅच जिंकून देण्याची ताकद हा खेळाडू ठेवतो. 12 मध्ये 34 पाहिजे होते, 6 मध्ये 19 त्यानं एकट्यानं बनवलेत आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी धावा पाहिजे. 6 चेंडू 15 धावा 6 बॉल. नितळस की वाडेकर या 2 प्रश्नांचं उत्तर. येणारे 6 बॉल की प्रणितला स्ट्राईक लवकर मिळेल की त्याला दूर ठेवलं जाईल. या सगळ्या प्रेशराइज या गेम प्लॅनिंग्स मैदानावरती कराव्या लागतील. टीम नितळसला तजुर्बा कहता है खामोशी से बेहतर होते हैं. अलवाजों से वो लोग जो कुछ रूटने के बाद मनाने के लिए जरूर आते हैं. क्रिकेटच्या पटलावरती मात्र सारं काही विपरीत आहे. ज्या मैदानावरती कठीण काळात तुम्हाला सावरतील ना त्यांच्या नावापुढे इतिहास लिहिला जातो आणि त्या सुवर्ण अक्षरामध्ये घडवायचंय तुमचं नाव तर आता नाही तर परत कधी नाही. हर्षिलवन वाडेकर एका बाजूला राहुल चव्हाण यांनी आमंत्रित केलेला संघ वाडेकर तर दुसऱ्या बाजूला धनराज मात्रे यांनी आमंत्रित केलेली टीम आहे. ती म्हणजेच तुम्ही पाहता मैदानावरती खेळती आहे नितळस. धाने दोघांचे दमानलेत. दुपारची खाल्लेली बिर्याणी आता पण पचत नाही आहे कारण ट्रॉफी कुणाच्या वाटाला जाणार त्याचं उत्तर अजूनही सापडत नाही आहे. राजा दादा मात्र भरपूर खुश आहे. त्याला माहिती आहे कुणीही जिंकू द्या लढाई चांगली होती आहे क्रिकेट चांगलं होतं आहे आणि चांगला क्रिकेट लवर असाच असतो. आणि राजादादाच्या नावावरती असे अनेक रेकॉर्ड आहेत. अशा अनेक मॅचेस एका हाती त्यांना आजवर नवीन वडवलीला जिंकून दिलेत. 6 मध्ये 15 पाहिजेत. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. पहिला बॉल एक सिंगलचा मानस आणि एकच घेतली जाईल. आता किती ट्राय केलं तरी डबल नाही एकच घेतली जाईल. पण जर 2 ट्राय करून थर्डला ट्राय केलं असतं तर पण पुढे देखील धोका आहे की स्ट्राईक मिळेल की नाही. एक सिंगल झाली आहे पूर्ण. समीकरण उरलंय 5 बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्या 14. पाच बॉल 14 धावेची गरज आहे. पाच बॉल 14. 5 चेंडू 14 धावा. कोण जिंकेल ही मॅच. कडक 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 सुरू आहे सामना एकदम नेल बॅटिंग फिनिश. 5 चेंडू 14. 5 बॉल 14 रन. चांगली चालली आहे मॅच. एक क्वालिटी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर जसा आला तसा पाठवला इनटू द प्लॉट आउट ऑफ द स्लॉट. रख हौसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठ तू मंजिल के मुसाफिर. तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और उस मुसाफिर का नाम प्रणित पाटील होगा. क्या बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या जरूर झाला पाहिजे प्रणित पाटील साठी. काय खेळलाय या मॅच मध्ये. एकटा लढलाय. 4 बॉल 8 रन. बॅटच्या समोर आणि हा देखील चाललाय बॉल डीप मध्ये लॉंग ऑनला. आणि जोपर्यंत बॉल कॅरी होईल थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी झालेत पूर्ण. 2 धावा झालेत कंप्लीट. समीकरण आता आलंय. येणारे 3 चेंडू 6 धावा 3 बॉल 6 रन 6 रन 3 बॉल. वरुण इन्फ्रा ट्रॉफी हर्षिलवन वाडेकर की टीम VSCC नितळस आज की शाम जाएगी किसके नाम. रायगड ठाणे पनवेल तालुक्यातील MIDC विभागातील स्वप्न घेऊन आली मोठी टीम नितळस. तर दुसऱ्या बाजूला रबर बॉल क्रिकेट असू द्या टेनिस बॉल क्रिकेट असू द्या ज्या यंगस्टरनं गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती दणानून सोडलं हर्षिलवन वाडेकर. मॅच फिनिश. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय संघ हर्षिलवन वाडेकर. म्हणून तर म्हणालो ना हालात के कदमों के सामने सिकंदर नहीं झुकता. आणि पण्याची बॅट इतकं सांगते जिथे प्रश्न आहे वाडेकरच्या नावाचा तिथे उत्तर आहे प्रणित पाटील या संघर्षाचा.
कडक बॅटिंग, एकदा बॅट वरती झाली पाहिजे, पण अर्धशतक नाही, पण ही बॅटिंग अर्धशतकापेक्षा काही कमी नाही. आणि सेलिब्रेट करताना टीम हर्ष लबनवाडेकर आणि मिश्रा सर ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर्स केली आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. 12 मध्ये पाहिजे होते 34.